हाय गाईज, गुड मॉर्निंग. मी तुमची प्रियंका आणि प्रियंका बुटीकमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण शिकणार आहोत बोटनेक ब्लाऊज आणि प्रिन्स कट. आणि बोटनेक फ्रंट आणि बॅक सेम राहणार आहे. ठीक आहे. पहिले आपल्याला स्ट्रेट एक लाईन ओढायची आहे. हा व्हिडिओ थोडा लॉंग जाणार गाईज, तर थोडं लक्ष द्याल. लॉंग जाणार आहे. ठीक आहे. आता आपल्याला लेंथ घ्यायची आहे 15. ठीक आहे. 15ची लेंथ आहे. 36ची चेस्ट आहे, म्हणून आपण 7चा शोल्डर घेऊ. मी डायरेक्ट सांगते, माझं असं काही लॉंग कट नाही आहे, माझं खूप शॉर्टकट काम असते. 7 इथे पण 7च घेऊ. आपल्याला एक मार्क पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला जे बगल आहे, बगल आणि आर्महोल हे 6.5 घ्यायचं आहे. ओके. 6.5 घेतल्यावर आपली चेस्ट किती आहे? 9वर चेस्ट केल्यावर 2 इंच आपण मार्जिन ठेवूया. ठीक आहे. 2 इंच मार्जिन ठेवून आपल्याला ही सरळ रेष घ्यायची आहे. ओके. हे बघा किती, आणि झटपट आपलं काम झालं. इथे आपलं टक्सचं पॉईंट देऊन द्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. टक्स आपलं 4.5-5 एवढं राहू शकते, काही हरकत नाही त्याला. आता बघा, आपल्याला हा जो बोटनेकचा आपल्याला जो डिस्टन्स आहे, मधला गळा जो आहे, तो किती घ्यायचा आहे? तुम्ही 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, तुमच्या इच्छेवर आहे. तर मी 4 घेते, कारण माझ्या कस्टमरला खूप जास्त लांब आवडत नाही किंवा चौडा आवडत नाही, त्यामुळे मी कमी घेत आहे. आता याची जी लेंथ आहे, नॉर्मली ही लेंथ 3 इंच राहते, तर आपण 3च घेऊया. ठीक आहे. शॉर्टकट सांगते, जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी. कोणते जे टेलर असतात खूप लॉंग कट, त्यांची एक डायरी असते. मी तसं काहीच करणार नाही. आता बघा, सरळ फिरवलं, गोल बोटमध्ये आला. आता हा कॅनव्हासमध्ये लागेल. ठीक आहे. आता आर्म होलमध्ये आपण 1.5 इंचाचा एक मार्जिन घेऊया. 1.5 इंच एक हलकंसं गोल फिरवलं, आणि एक गाईज बगल आपली जी 6.5ला आली, तरी बरोबर अर्धा इंचावर उतरलेलं पाहिजे हे बगल. ओके. ठीक आहे. हे एवढं कळलं तुम्हाला? बघून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. आता मी फ्रंटमध्ये पण याला बगलमध्ये इथेच डायग्राम करते. फ्रंटमध्ये पण एक लाईन ओढते, जो अर्धा इंच आतमध्ये घ्यावं लागते आर्म होल, कारण हा फ्रंट साईज आहे, तर तिथे कमी होणार अर्धा इंच. बोटनेकमध्ये हाच रूल आहे की फ्रंटमध्ये अर्धा इंच किंवा 1 इंच आपल्याला घ्यावं लागते, म्हणजे कॉलरचा गळा असेल तर. इथे आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. तर एक हलकीशी एक रेष ओढून द्यायची. झालं आपलं काम. बघा. आणि इथे जर डिझाईन बनवायची असेल, पण माझ्या कस्टमरला आता डिझाईन नाही हवी होती, त्यामुळे मी डिझाईन बनवली नाही. तर आपण डिझाईन बनवू शकतो. त्यांना फक्त एवढंच पाहिजे होतं. आणि बॅक हुक्स आहेत. फ्रंट बॅक आहे आणि बॅक ओपन आहे. ठीक आहे. ओके गाईज, थँक्यू सो मच.